नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांची चौकशी सुरूच असल्याचं कळतंय. आयकर विभागाने ही चौकशी सुरूच ठेवली आहे. 24 तासानंतरही जाधवांची चौकशी जी आहे ती केली जाते. आणि आता शिवसैनिकांनी यशवंत जाधव यांच्या घराबाहेर गोंधळ घातल्याचं कळतंय. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. मनोज, आता या क्षणाचा अपडेट काय? विशाल, आपल्याला माहिती आहे काल साधारणतः सकाळी 8 वाजेपासून आयकर विभागानं यशवंत जाधव यांच्या घरावर एक छापा टाकला होता. त्या संदर्भात ही कारवाई सुरू आहे. किरीट सोमय्या यांनी त्यांच्या संदर्भात ज्या तक्रारी केल्या होत्या त्याच्या अनुषंगानं ही कारवाई सुरू आहे. काल दिवसभर सुद्धा ही कारवाई सुरू होती. काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्याच वेळेस त्या ठिकाणी शिवसैनिक जे होते ते जमा झाले होते. त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, प्रचंड घोषणाबाजी सुद्धा केली, परंतु त्या ठिकाणी पोलीस आले आणि पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना बाजूला सारले. परंतु रात्र उलटून गेली. अजूनही या ठिकाणी जे आयकर विभागाचे अधिकारी आहेत ते घरीच असून विविध प्रकारचे जे कागदपत्र आहेत त्याची चौकशी करत आहेत, तिची पाहणी करत आहेत. त्याचबरोबर यशवंत जाधव आहेत त्यांची सुद्धा चौकशी करत असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे. आणि ही कारवाई जी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत ते बाहेर पडणार नाहीत. जे न्यायालयीन प्रक्रिया असते ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे पुरावे लागत असतात ते सगळे पुरावे या ठिकाणी जमा करण्याचं काम आयकर विभाग करत असल्याची माहिती येत आहे. त्यामुळे कुठेतरी ही जी कारवाई आहे आयकर विभागाची तीला किती वेळ लागेल किंवा किती दिवसही लागू शकतो, पूर्ण दिवसही आता लागू शकतो हे कळणार येणाऱ्या वेळेतच कळेल. परंतु तोपर्यंत मात्र शिवसैनिकांना सुद्धा धीर धरावा लागणार आहे. कारण शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, ज्या ईडीच्या रेड असतील, सीबीआयचे असतील किंवा कोणतेही रेड असतील, त्या सगळ्या ज्या आहेत त्या राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा प्रचार केला जात असल्यामुळे आता ही सुद्धा जी कारवाई होत आहे ही नेमकी कशी आहे, त्यामध्ये काही जे आयकर विभाग आहे त्याला काही पुरावे सापडतात का हे पाहणं सुद्धा उचित ठरणार आहे. विशाल, पण आता या क्षणाला जर आपण लक्षात घेतलं तर यशवंत जाधव यांच्याशी काय संपर्क होऊ शकलाय का? काही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली याबद्दल? अद्याप कालपासूनच यशवंत जाधव जे आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा मुलगा आहे, त्यांची पत्नी आहे, त्यांच्याशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु प्रयत्न होत नाहीये. नेमका कशामुळे हा प्रयत्न होत नाही? त्यांचे जे मोबाईल आहेत ते जे आयकर विभाग आहेत त्यांनी ताब्यात घेतलेले आहे का किंवा त्यांनी स्विच ऑफ करून ठेवलेले आहे का? कारण त्यांना विविध प्रकारे विविध लोकांचे फोन येत असतात, त्यामुळे त्यांनी स्वतः बंद करून ठेवलेला आहे का आयकर विभागाने ताब्यात घेतलेला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. परंतु अद्याप त्यांचा काही संपर्क होऊ शकलेला नाही. विशाल, धन्यवाद मनोज या सगळ्या तपशिलाबद्दल. तर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाची अजूनही आयकर विभागाकडनं चौकशी सुरू असल्याचं कळतंय. पुढे पाहूयात. रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध जे ते चांगलंच भडकलंय. चिंतेचं वातावरण आहे. रशियन सैन्य आगेकूच करत असून युक्रेनची राजधानी कीवच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. कीवच्या वायव्येस असलेला मुकियाचा विमानतळ जो आहे तो ताब्यात घेण्यात आल्याचा दावा रशियन लष्करानं केलाय. 200 हेलिकॉप्टर्स आणि या लँडिंग फोर्सच्या मदतीने अंतोनोव विमानतळावर ताबा मिळवण्यात आलाय असा दावा रशियन लष्करानं केलाय. कीववर हल्ला केला असून भीतीने नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतलाय. तर काही नागरिक देश सोडून जात आहेत. कीव शहरात स्फोटांचे आवाज आले असले तरी रशियाने मात्र कीववर हल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलंय. पुतिन यांनी युक्रेननं शरणागती पत्करली तर उच्चस्तरीय वाटाघाटींची तयारी दर्शवली. आणि हा रशियन टँकर आहे जो थेट एका चारचाकीवरती जाऊन चढला आणि परिणामी
या आतमध्ये असलेली व्यक्ती जी आहे ती पूर्णतः विचित्र पद्धतीने या गाडीमध्ये आता अडकलेली, तिला काढण्याचा प्रयत्न होत असल्याचं आपण या दृश्यांमधनं बघतोय. तर अशा प्रकारे रशियन सैन्य सध्या कीवमध्ये शिरलंय आणि तिथे सर्वसामान्य जनतेला ते त्रास देताना दिसत आहेत. स्फोटांचे आवाज त्या ठिकाणी ऐकू येत आहेत. त्यामुळे पुतीन किती दावा करत असले की कीववर त्यांनी हल्ला चढवलेला नाहीये म्हणून, पण ही दृश्यच पुरेशी बोलकी आहेत की ज्यामध्ये दिसतंय की युक्रेनमधल्या कीवमध्ये त्यांनी विमानतळाचा ताबा मिळवला आणि काही ठिकाणी म्हणजे कीवच्या वायव्येस मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या विमानतळावर ताबा घेत काही ठिकाणी त्यांनी क्षेपणास्त्र जी आहेत ती डागली आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील कळतंय. जीवितहानीबद्दल तर काही कळू शकलेलं नाही आहे, पण या दृश्यांमधलं रशियन सैन्य तिथे कशा प्रकारे हल्ला करतंय, हाहाकार माजवतंय हे दिसून येत आहे. आणि या स्फोटांच्या आवाजामुळे तिथल्या स्थानिकांनी नागरिकांनी आता मेट्रो स्टेशनच्या भुयारी मार्गात आश्रय घेतलेला. काही लोक बंकरमध्ये जाऊन लपलेली आहेत, तर काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर विद्यार्थी जे आहेत, कॉलेजेसचे विद्यार्थी जे तिथे निवासी स्वरूपात राहत होते त्यांना देखील त्या कॉलेजमध्ये असलेल्या बंकरमध्ये हलवण्यात आलेलं आहे. युक्रेनमधील नागरिकांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. लक्षात घ्या, भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला दूतावासानं देऊ केलेला आहे. भारतीय दूतावासानं नागरिकांना आवाहन केलेलं आहे की योग्य सूचनेशिवाय प्रवास करू नये. दूतावासाच्या सूचनेनंतरच प्रवास करावा आणि सीमेवर ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं भारतीय दूतावासाने स्पष्ट केलं. त्यामुळे आपण जिथे कुठे आहात, जिथे कुठे आपण आश्रय घेतला तिथेच राहा, तिथून बाहेर पडू नका असं भारतीय दूतावासाने थेट सांगितलेलं आहे. भारतीय दूतावासाच्या सल्ल्याशिवाय आपण प्रवास करू नका, प्रवास करू नये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांनी हा सल्ला लक्षात घेणं किंवा त्याचं पालन करणं फार आवश्यक ठरणार आहे, कारण योग्य सूचनेशिवाय प्रवास करणं हे धोक्याचं ठरू शकतं. बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, भारतीय दूतावासाने हा सल्ला देऊ केलाय, तशी सूचना त्यांनी जारी केली आहे, या पाठीमागचं कारण काय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं विशाल, जी ॲडवायझरी जी आहे भारतीय दूतावासाने, जी एम्बसी ऑफ इंडिया आहे युक्रेन मधली आणि रशिया मधली, यांनी ज्या पद्धतीनं युक्रेन आणि रशियामधलं युद्ध सुरू आहे आणि लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि त्यामध्ये भारतीय नागरिकांमध्येही प्रचंड भीतीचं वातावरण आहे की कुठल्याही क्षणी त्यांच्या बॉम्ब पडू शकतो. त्यामुळे आणि अनेकांना गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये त्यांना सुखरूप ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय दूतावास करत आहे. जे आहे ते अजूनही गव्हर्नमेंट हॉस्टेलमधनं पोहोचू शकले नाही आहे. अशा वेळी भारतीय दूतावासाने ही ॲडव्हायझरी जारी केली. त्यांनी म्हटलंय की तुमच्याकडे जर साधन असेल पण तरी त्या साधनाचा वापर करून जोपर्यंत तुमचं कम्युनिकेशन होत नाही भारतीय दूतावासासोबत तोपर्यंत तुम्ही सीमा भागामध्ये येऊ नका. जेव्हा तुमच्याशी कम्युनिकेशन होईल, तुम्हाला मेसेज येईल, तेव्हाच तुम्ही आपल्या ज्या तुमच्यासोबत जे कुटुंब असेल किंवा तुम्ही वैद्यकीय विद्यार्थी किंवा अभियांत्रिकी विद्यार्थी असेल तर तुमच्या गटासह यावं आणि निघताना सुद्धा तुम्ही एकटे निघू नका. संपूर्ण गट करूनच कुठलाही एक गट करावा आणि त्या गटाच्या माध्यमातून निघावा. साधारण समूह करावा. साधारणतः 30 ते 20च्या दरम्यान समूह असावा. अशा प्रकारच्याही काही सूचना काल देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अजून आज ही जी ॲडव्हायझरी देण्यात आली आहे की सीमा भागात पोहोचण्याच्या पूर्वी तुमच्यासोबत खास करून जेव्हा मेसेज येईल तुम्हाला की सीमा भागात पोहोचा, त्यावेळेस तुमच्याकडे व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्याशिवाय तुमच्याकडे अमेरिकन डॉलर्समध्ये कॅश असली पाहिजे आणि पासपोर्ट असला पाहिजे. या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि तुम्ही जेव्हा गाडी तुम्ही ज्या बसने किंवा कारने निघाल तर त्या गाडीच्या दर्शनी भागामध्ये साधारणतः भारताचा झेंडा लावावा अशाही सूचना भारतीय दूतावासाने दिलेली आहे. याचा अर्थ असा होतो की परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. त्यामुळे एम्बसी ऑफ इंडियाच्या कीवीने त्या प्रकारची युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी या प्रकारची ॲडव्हायझरी जारी केली आहे. विशाल,
धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे जारी केलेली ही ॲडवायझरी त्यातल्या सूचना लक्षात घेऊनच युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी पुढे वाटचाल करणं फार आवश्यक ठरणार आहे. अन्यथा सूचनेशिवाय जर आपण प्रवास कराल तर कुठल्या तरी संकटात आपण सापडू शकता. या दृष्टीने काळजीचा भाग म्हणून या सगळ्या सूचना जारी करण्यात आलेल्या. आणि आता बातमी आहे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबद्दलची. राज्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत, ज्यात अमरावती जिल्ह्यातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावास आणि भारतीय सरकारने तातडीने पावलं उचलत युक्रेनच्या चोर्नोव्स्की आणि आसपासच्या भागातील 270च्या वर विद्यार्थ्यांना युक्रेनला लागूनच असलेल्या रोमानिया या देशात त्यांनी नेलेलं आहे. रोमानियाच्या बॉर्डरवर रोमेनियन जनतेनं भारतीय विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली. त्या ठिकाणाहून अमरावतीमधील साहिर तेलंग या विद्यार्थ्यांनी खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी तिथली दृश्य पाठवली आहेत. आम्हाला सध्या आता इथून इव्हॅक्युएट करण्यात येत आहे. आम्ही आता सध्या रोमेनियाच्या बॉर्डरवर उभे आहोत. आम्हाला रोमेनिया इथून इव्हॅक्युएट करण्यात येणार आहे. त्या साईडला कम्प्लिटली चर्नोव्त्सी दाखवतो मी तुम्हाला. हे सगळं चर्नोव्त्सीचा भाग आहे आणि हे सगळे इंडियन स्टुडंट्स आहेत जे आपण बघू शकता. हे सगळे इंडियन स्टुडंट्स आहेत जेवढेही आपण इथे बघत आहात. या सगळ्या इंडियन स्टुडंट्सला इथे आता पासपोर्ट कंट्रोलच्या इथे आता आम्ही थांबलेलो आहोत. इथून आम्हाला इंडियन एम्बसी रिसीव्ह करणार आणि आम्हाला पुढे घेऊन जाणार. आमच्यासाठी आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला असं माहीत पडलेलं आहे की आम्हाला उद्या किंवा परवा रोमेनियावरनं सुचेवा एअरपोर्टवरनं कदाचित आम्हाला फ्लाईट्स अलॉकेट करण्यात येणार आहेत आणि या फ्लाईट्स कम्प्लिटली फ्री असणार आहेत. सो फ्री एअर तिकीट्स विच इज अ बिग थिंग because at this time of crisis we are not the students are very panicked, the families of the students are very panicked, and financially also it can be a disastrous if they just put down, they just keep a fear for it. So I think the thing which Indian government is doing is really good. I just want to show this to everyone, each and everyone. You can see that these all are Indian students who are just standing over here in cold. Right now it's 7 degrees Celsius in Romania border where I am at now, and the situation is just bad. So yeah, thank you Indian government, thank you Indian embassy just to support us and making us fly to India. Thank you so much. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली असून देशभरातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची स्थिती निर्माण झाली. आणि यामध्ये पालघर जिल्ह्यातील विक्रमगड इथला सत्यम रामू चव्हाण हा वैद्यकीय क्षेत्रात शेवटच्या वर्षात तिथे शिक्षण घेणारा विद्यार्थी जो आहे तो तिथे अडकला असून गेल्या कित्येक दिवसांपासून सत्यमचे कुटुंबीय तणावात आहेत. दिवसरात्र आपल्या मुलाला भारतात आणण्यासाठी ते धडपड करताना दिसत आहेत. आपल्या इंडियामध्ये यायला फार प्रयत्न केला. 2दा-3दा तिकीट काढला, अख्खी फुकट गेला त्याचा. आणि आता शेवटचं तिकीट काढलेलं होतं 24ला काढलेलं होतं. त्यांनी मग रात्री फ्लाईट त्याची होती. संध्याकाळी 6 वाजता त्याची फ्लाईट होती आणि रात्री 23ला ते बम टाकला एअरपोर्टला आणि अख्खी फ्लाईट रिटर्न आली, इंडियाला आली. मग तिकडून तिकडे ते फसला तिथे. तर शिक्षणासाठी गेलेले नांदेडचे 22 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले. संजीवनी वनाळेकर ही देखील त्यातलीच एक विद्यार्थिनी. संजीवनी युक्रेनमध्ये MBBSचं शिक्षण घेत असून ती सध्या तिथेच अडकून पडली आणि त्यामुळे तिच्या पालकांची चिंता वाढली. तर युक्रेनमधून भारतात परतण्यासाठी निघालेल्या जवळपास 200 विद्यार्थ्यांना 48 तासापेक्षा जास्त वेळ बसमध्येच प्रवास करावा लागला. या विद्यार्थ्यांमध्ये नांदेडच्याही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. क्यूमध्ये गंभीर परिस्थिती असल्याने हे सर्व विद्यार्थी पुन्हा बसने चर्नोव्त्सीसाठी निघालेत. पण कीव शहर सोडणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने हे विद्यार्थी तिथे अडकून पडलेत. 3 दिवस झालं ते बसमध्येच आहेत. किती विद्यार्थी 200 विद्यार्थी आहेत सर. 3 दिवस का लागतात त्यांना? काय तिथली परिस्थिती काय? तिथे सुरुवातीला त्यांची गाडी क्यूला येताना खूप चांगल्या प्रकारे आली, परंतु क्यूवरून ज्या वेळेला मिसाईल लागल्या गेलं, क्यू शहरातली माणसं एकाच वेळेला बाहेर निघण्यासाठी पूर्ण रहदारी वाढल्यामुळे, पूर्ण ट्रॅफिक जाम झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. आपल्या भारत सरकारकडे एवढीच मागणी आहे की आमची लेकरं, भारतीय जेवढे विद्यार्थी आहेत आमचे लेकरं सुरक्षित आपल्या भारतामध्ये यावं अशी आमची इच्छा आहे. आपण पाहतोय की वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेले अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेत. भिवंडी तालुक्यातलं देखील पडगा इथली मुस्कान फिरोज शेख ही
विद्यार्थिनी जी आहे ती MBBSच्या 3ऱ्या वर्षाला शिकणारी विद्यार्थिनी तिथे अडकली आहे. युक्रेनमधील कीव शहरात ती अडकली असून तिच्यासोबत वाडा इथला शेजवळ वेखंडे झोया शेख हे दोघेही मुस्कान बरोबर युक्रेनमध्ये अडकल्याचं कळतंय. कल से वो बंकर में बैठे हुए हैं, उनको इंडियन गवर्नमेंट की तरफ से अभी फिलहाल तक कोई मदद पहुंची नहीं है और हम उसको लगातार हम उससे कांटेक्ट में है. तो हमारी ये अपील है गवर्नमेंट से कि जल्दी से जल्दी उसको मदद पहुंचाए और जितने भी हिंदुस्तानी वहाँ फंसे हुए हैं उनको अपने अपने घर पे सही सलामत वापस लाए. ये हमारी दुआ भी है और ये हमारी गुजारिश भी है कि हमारे घर का माहौल बहुत ज़्यादा गमगीन हो चुका है. तो इसलिए हम गवर्नमेंट से अपील करते हैं कि प्लीज़ रिक्वेस्ट है आपसे कि आप कोई भी सोर्स लगाएं, किसी भी जरिए से उन्हें अपने अपने घर पे पहुंचाएं. रत्नागिरीमधील देवरुख भागातून MBBSच्या शिक्षणासाठी गेलेल्या जानवी शिंदे आणि अद्वैत कदम ही दोन्ही मुलं युक्रेनमधील ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत त्या कॉलेजमधली सर्व विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सध्या कॉलेजच्या तळघरात त्यांना हलवण्यात आलं आहे. ही सगळी मुलं सुरक्षित असून आपल्या पालकांच्या संपर्कात असल्याची माहिती मुलांच्या पालकांनी दिली आहे. आमच्या लेकरांना सरकारने लवकरात लवकर सुखरूप भारतात परत आणावं अशी मागणी यावेळी या पालकांनी केली. यांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील आपलं गव्हर्मेंट आहे, परंतु त्यांच्यापर्यंत आपल्या भारत सरकारने किती संपर्क साधला माहिती नाही. या मुलांपर्यंत आमचा संपर्क गेल्या अर्ध्या तासाने चालू आहे. त्यांच्याकडे व्हिडिओ कॉलिंग होतं, त्यांची माहिती मिळते, तसे ते सुरक्षित आहेत. परंतु त्यांची तिकीटही आम्ही 5 ते आणि 6 मार्च रोजी काढली होती. तत्पूर्वी हे युद्ध सुरू झाले असल्याने त्या फार तणावग्रस्त झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमची भारत सरकारला विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर तिथून घेऊन यावं, एव्हॅक्युएशन करावं. रत्नागिरी जिल्ह्यातील 8 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. मंडणगड शहरातील आकाश कोबनाक याला परत आणण्याची मागणी त्याच्या पालकांनी केली आहे. आकाश 5 मार्चला मायदेशी परतणार होता, पण त्याआधीच दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झालं. तिथली परिस्थिती गंभीर असल्यानं आकाशने याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून. तर आकाशचे वडील अनंत कोबनाक यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. पाहुयात अनंत कोबनाक यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी केलेली ही बातचीत. युक्रेनमध्ये मेडिकलच्या शिक्षणासाठी गेलेल्या आकाशचं कुटुंब आता चिंतेत आहे. आकाश युक्रेनमध्ये अडकला आहे. त्यांच्या कुटुंबियाची चिंता वाढलेली आहे. आपण त्यांच्या कुटुंबियाकडून जाणून घेऊया. सर, मला सांगा, सध्याची काय परिस्थिती आहे? तुम्हाला फोन वगैरे झाला होता का? काय आपल्याला वाटतंय? आत्ताच त्याचं बोलणं झालं 2-4 मिनिट. सतत त्याच्याजवळ मी कॉन्टॅक्टमध्ये आहेच. परिस्थिती खूपच गंभीर आहे. त्याला येण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले होते की 20च्या अगोदर येण्यासाठी, परंतु फ्लाईट अवेलेबल न झाल्यामुळे तो येऊ शकला नाही. मात्र पैसे पाठवल्यानंतर लगेच त्याच रात्री सोमवारी त्यांनी फ्लाईट बुक केली होती संडेला कळल्यानंतर. पण ती फ्लाईट आपल्याला 25-26ची न मिळता किंवा 22-24ची न मिळता ती डायरेक्ट 5ची फ्लाईट मिळाल्यामुळं तो आता 5 तारखेला येणार होता इकडे येण्यासाठी. त्याने आम्हाला सांगितलंही होतं. ट्रेनही बुक केलेली होती. मात्र काल अशी सिच्युएशन झाली की अचानक रशियाने हमला केला आणि त्यामुळे आम्ही पण चिंतित आहोत. रत्नागिरीमधून इथं आलो आहे युक्रेनमध्ये शिकायला. मी MBBSच्या 3ऱ्या वर्षाला आहे आणि आम्ही इथून तुम्हाला अपडेट देत आहे की टर्नोबिलची काही व्यथा आहे इथे. तर काल रात्रीची वेळ होती आणि गव्हर्नमेंटने एक सूचना केली होती आधीच की सगळं 10च्या आत सगळं बंद होणार आहे आणि टर्नोबिल अलर्टमध्ये आहे. आपला झोन टर्नोबिल जो की टर्नोबिल आहे आमचा. आणि एक सूचना आली की 11:30ला जेव्हा कधी सायरेन वाजेल, वॉर सायरेन, तर इमिडिएटली सगळ्यांनी हॉस्टेलच्या बंकरमध्ये जावं. इव्हन नागरिकांनासुद्धा सूचित केलं होतं की जिथे तुम्हाला शेल्टर मिळेल तिथे तुम्ही जाहा आणि सेफ राहा आणि 15-20 मिनिटांनी जसं की सायरेन स्टॉप होईल तसं तुम्ही आपापल्या घरी जा, सिच्युएशन जर नॉर्मल असेल तर. मूळचे नेपाळचे रहिवासी असलेल्या पण गेल्या 35 वर्षांपासून जालन्यामध्ये राहणाऱ्या एका गोरखाचा 25 वर्षीय मुलगा युक्रेनमध्ये अडकलाय. किरण भंडारी असं युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलाचं नाव आहे. सध्या किरण स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये MBBSचं 2य वर्षाला शिक्षण घेतोय. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्या
यांच्यामध्ये युद्ध भडकल्यानं किरणला भारतात परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मदत करावी अशी मागणी किरणच्या आई-वडिलांनी केली आहे. भी नाजुक है सर, बहुत हालत गंभीर है और ये गए 2 साल हो गए MBBS कर रहा, तो मैंने यहाँ से भेजा था उसको, एक प्लॉट था, प्लॉट बेच के भेजा, उधर कुछ तो काम करेंगे बोल के, वहाँ ऐसे हालत पिछले साल कोरोना आई तो कोरोना में ऐसे गया, ये साल में ये लफड़ा हो गई, अब आना जाना ये भी परेशानी हो रहा, तो सब समस्या है सर. अब इसके बाद अब क्या करेंगे हम, आप जो है आरोग्य मंत्री साहब से, सरकार से हम विनती कर रहे हैं, अब जैसे बच्चे को जैसे तैसे इधर लाए. सुबह भी बात हो गई सर, बहुत नाजुक है बोले, अभी इधर उधर चलने को नहीं देते बोले, अभी मम्मी क्या करूँ कैसे करूँ बोल रहा था, अभी चिंता भी मत लो, अब जैसे तैसे बैठेंगे, अभी ऐसे बोल रहा था. MBBS करने को गया सर, 5.5 साल का, अभी क्या बोलने का, अभी हमको मेरे बच्चे को जल्द से जल्द सरकार से अपील है, मेरे बच्चे को जल्दी वापस ले आओ, ऐसे अपील करती मैं. और हमको तो इतना दिन हो गया सर, रात दिन हमको नींद नहीं, काही नाही, पैसे. यानंतर पाहूयात पुढली बातमी अशी की मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे खासदार संभाजीराजे भोसले आजपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून विविध मराठा संघटना आणि तरुणांचा पाठिंबा त्यांना मिळतोय. सकाळी 11:30 वाजल्यापासून खासदार संभाजीराजे उपोषणाला बसणार आहेत. आरक्षणासाठी सरकार ठोस भूमिका घेत नसल्यामुळे संभाजीराजे आमरण उपोषण करतील. दरम्यान खासदार संभाजीराजे भोसलेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकहून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झालेत. 2000हून अधिक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय. तर ही दृश्य आपण बघतोय, मुंबईहून नाशिकहून मुंबईकडे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना पाठिंबा देण्याकरता म्हणून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आता नाशिकहून मुंबईकडे येण्यासाठी निघालेले आहेत. राज्यभरातनं देखील ठिकठिकाणाहून अशाच प्रकारे कार्यकर्ते मुंबईत येणार असल्याचं कळतंय. पण ही नाशिकमधली दृश्य आहेत. नाशिकमधनं काही कार्यकर्ते जे आहेत ते आता या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मुंबईच्या दिशेने निघाले. पुण्यात आपण जर पाहिलं, पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा सकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम हाती घेतला. तळजाई वनोद्यान प्रवेशद्वाराचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी दादा फक्त उद्घाटन करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी वनोद्यानाची चांगली लांबलचक रपेटही मारली. यावेळी त्यांनी सकाळी लवकर उठण्यावरून अधिकाऱ्यांनाही टोला लगावला. पुणे पोस्टिंग पाहिजे असेल तर सकाळी उठायलाच पाहिजे, कारण मी सकाळीच कामाला सुरुवात करतो, हे अधिकाऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवावं असं देखील अजित पवारांनी म्हटलं. अजित पवारांमुळे अधिकाऱ्यांना पण सकाळी उठावं लागतं, पण पुन्हा अशी कुरबुर नको असा टोला त्यांनी लगावला. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.